Hello friends, welcome back to my channel. आज आपण करंट अफेअर्स बघणार आहे तर चला सुरू करूया. प्रश्न 1. नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न 2. नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता? उत्तर रिपब्लिकन पार्टी. प्रश्न 3. जम्मू काश्मीर विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला? उत्तर कलम 370. प्रश्न 4. होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर हितेश कुमार. प्रश्न 5. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीबी महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर संजीव कुमार सिंघल. प्रश्न 6. शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोण होत्या? उत्तर शास्त्रीय गायिका. प्रश्न 7. कोणता देश डिसेंबरमध्ये ISROBA-3 अंतराळयान प्रक्षेपित करणार आहे? उत्तर भारत. प्रश्न 8. मेल्घर अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनला आहे? उत्तर नागालँड. प्रश्न 9. आशियातील सर्वात खराब ट्रॅफिक मध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? उत्तर बेंगळुरू. प्रश्न 10. नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? उत्तर एलोन मस्क. प्रश्न 11. बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नामकरण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून कोणत्या नावाने केले जाईल? उत्तर अजगाईनाथ धाम. प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील होण्यास नकार दिला? उत्तर ब्राझील. प्रश्न 13. नुकताच तिसरा रोहिणी नयर पुरस्कारच कोणाला मिळाला? उत्तर अनिल प्रधान. प्रश्न 14. अलीकडेच जागतिक स्तरावर सर्वात तरुण फाईट बुद्धिबळपटू कोण बनला? उत्तर अनिश सरकार. प्रश्न 15. कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण सुरू केले? उत्तर गुजरात. प्रश्न 16. पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणता क्रमांक लागतो? उत्तर सिंगापूर. प्रश्न 17. भारतातील पहिल्या रेड डॉट साइट पिस्तूलचे नाव काय? उत्तर फॅन्टम. प्रश्न 18. नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाने तिसरे महासागर शिखर आयोजित केले? उत्तर भारत. प्रश्न 19. दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? उत्तर नोव्हेंबर 11. प्रश्न 20. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले होते? ए. पुणे. बी. अंमळनेर. सी. वर्धा. डी. पालघर. बी. अंमळनेर. प्रश्न 21. 2024 या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा केला गेला. ए. 350. बी. 325. सी. 300. डी. 375. ए. 350. प्रश्न 22. सारथी चे मुख्यालय ठिकाणी आहे? ए. पुणे. बी. नागपूर. सी. अकोला. डी. नाशिक. ए. पुणे. प्रश्न 23. महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता? ए. धुळे. बी. ठाणे. सी. नंदुरबार. डी. गडचिरोली. डी. गडचिरोली. प्रश्न 24. फत्तेपूर सिक्रीची निर्मिती कोणत्या मुघल राजाने केली? ए. अकबर. बी. हुमायून. सी. शहाजहान. डी. औरंगजेब. ए. अकबर. प्रश्न 25. बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे भाषेत रचले गेले? ए. उर्दू. बी. तुर्की. सी. अरबी. डी. फारशी. बी. तुर्की. प्रश्न 26. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? ए. कुतुबुद्दीन. बी. हसन गंगू. सी. मुहम्मद गवान. डी. आदिल शाह. बी. हसन गंगू. प्रश्न 27. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? ए.
चोल. बी. पांड्य. सी. चालुक्य. डी. पल्लव. डी. पल्लव. प्रश्न 28 नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? उत्तर एलोन मस्क. प्रश्न 29 बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नामकरण हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून कोणत्या नावाने केले जाईल? उत्तर अजगाईनाथ धाम. प्रश्न 30 अलीकडेच कोणत्या देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील होण्यास नकार दिला? उत्तर ब्राझील. प्रश्न 31 नुकताच तिसरा रोहिणी नयर पुरस्कारच कोणाला मिळाला? उत्तर अनिल प्रधान. प्रश्न 32 अलीकडेच जागतिक स्तरावर सर्वात तरुण फाईट बुद्धिबळपटू कोण बनला? उत्तर अनिश सरकार. प्रश्न 33 कोणत्या राज्याने भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण सुरू केले? उत्तर गुजरात. प्रश्न 34 पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून कोणचा क्रमांक लागतो? उत्तर सिंगापूर. प्रश्न 35 भारतातील पहिल्या रेड डॉट साइट पिस्तूलचे नाव काय? उत्तर फॅन्टम. प्रश्न 36 भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? ए. गोदावरी. बी. प्रवरा. सी. मुळा. डी. मुठा. बी. प्रवरा. प्रश्न 37 उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए. सोलापूर. बी. कोल्हापूर. सी. सातारा. डी. नाशिक. ए. सोलापूर. प्रश्न 38 खडकवासला धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए. पुणे. बी. बीड. सी. सोलापूर. डी. ठाणे. ए. पुणे. प्रश्न 39 कोयना धरण कोणत्या तालुक्यात बांधलेले आहे? ए. कोरेगाव. बी. वाई. सी. पाटण. डी. यापैकी नाही. सी. पाटण. प्रश्न 1 नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न 2 नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता? उत्तर रिपब्लिकन पार्टी. प्रश्न 3 जम्मू काश्मीर विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला? उत्तर कलम 370. प्रश्न 4 होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर हितेश कुमार. प्रश्न 5 महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीबी महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर संजीव कुमार सिंघल. प्रश्न 6 शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोण होत्या? उत्तर शास्त्रीय गायिका. प्रश्न 7 कोणता देश डिसेंबरमध्ये ISCPROBA-3 अंतराळयान प्रक्षेपित करणार आहे? उत्तर भारत. प्रश्न 8 मेल्घर अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनला आहे? उत्तर नागालँड. प्रश्न 9 आशियातील सर्वात खराब ट्रॅफिक मध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? उत्तर बेंगळुरू. 10 महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर संजय वर्मा. 11 दीपोत्सव 2024 मध्ये कोणत्या शहराने 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले? उत्तर अयोध्या. 12 ILOच्या नियामक मंडळाची 352वी बैठक नुकतीच कोठे झाली? उत्तर जिनिव्हा. 13 केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचे उद्घाटन कोठे केले? उत्तर रियाध. 14 अहमदाबाद मधील किराणा येथे गुजरात मधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केला? उत्तर अमित शहा. 15 अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकताच ANR पुरस्कारच कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर चिरंजीवी. 16 कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवले? उत्तर महाराष्ट्र. 17 डुमा बोको कोणत्या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले? उत्तर बोत्स्वाना. 18 नुकतेच बटरफ्लाय पार्क कोठे सुरू करण्यात आले?
उत्तर अरुणाचल प्रदेश. 19 यावर्षी जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर 5 नोव्हेंबर. प्रश्न 20 गॅलिलिओने सन मध्ये लंबकाच्या आवर्तनांचा नियम शोधून काढला. ए 1602, बी 1605, सी 1609, डी 1610. ए 1602. प्रश्न 21 घड्याळात विजेचा उपयोग करण्याचा प्रथम प्रयत्न अलेक्झांडर बेलने च्या दशकात केला. ए 1770, बी 1840, सी 1905, डी 1880, बी 1840. प्रश्न 22 रोजी इस्रोने शिक्षण क्षेत्राला समर्पित पहिला उपग्रह एडुसॅट लॉन्च केला होता. लॉकडाऊनमध्ये शिक्षणासाठी अनेक राज्यांत त्याचा वापर केला. ए 20 सप्टेंबर 2004, बी 15 ऑगस्ट 2006, सी 26 जानेवारी 2008, डी 28 फेब्रुवारी 2010. ए 20 सप्टेंबर 2004. प्रश्न 23 मध्ये अमेरिकेत पहिले दैनिक वृत्तपत्र पेन्सिल्व्हेनिया पॅकेट अँड जनरल ॲडव्हर्टायझर प्रकाशित झाले होते. ए 1784, बी 1790, सी 1818, डी 1857. ए 1784. प्रश्न 24 पासून ऑक्टोबर 15 या दिवशी जागतिक हात धुवा दिन हा जगभर पाळला जातो. ए 2002, बी 2004, सी 2006, डी 2008, डी 2008. प्रश्न 25 मध्ये भारतात निर्मित पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान मिग 21 हवाई दलात सामील झाले होते. ए 1965, बी 1970, सी 1971, डी 1977, बी 1970. प्रश्न 26 मध्ये भाकरा नांगल धरणाचे उद्घाटन झाले. ए 1948, बी 1950, सी 1963, डी 1970, सी 1963. प्रश्न 27 रोजी लंडनच्या जोसेफ कॉन्स्टँटाईन यांनी पहिली प्लास्टिक सर्जरी करून एका सैनिकाचे नाक पुन्हा बनवले. याची प्रेरणा त्यांना भारतापासून मिळाली होती. ए 23 ऑक्टोबर 1814, बी 22 डिसेंबर 1860, सी 8 मे 1870, डी 20 डिसेंबर 1877. ए 23 ऑक्टोबर 1814. प्रश्न 28 पृथ्वीवरचा सर्वात खोल बिंदू मरियाना गर्ता हा सागरसपाटीपासून साधारण किलोमीटर खोल आहे. ए 7, बी 11, सी 15, डी 22, बी 11. प्रश्न 29 पृथ्वीवरचा सर्वात खोल बिंदू मरियाना गर्ता महासागरात आहे. ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी पॅसिफिक महासागर, डी आर्क्टिक महासागर, सी पॅसिफिक महासागर. प्रश्न 30 सर विल्यम हर्शेल यांनी सर्वप्रथम रोजी युरेनस ग्रह बघितला. ए 13 मार्च 1781, बी 13 मार्च 1822, सी 13 मार्च 1909, डी 13 मार्च 1888. ए 13 मार्च 1781. प्रश्न 31 मध्ये लव्हेरेला नेपच्यूनचा शोध लागला. ए 1770, बी 1846, सी 1950, डी 1869, बी 1846. प्रश्न 32 डॉ. नरेंद्र जाधव यांचे आत्मकथन कोणते? ए तुम्ही नव्हेच, बी आमचा बाप आणि आम्ही, सी रान पालखी, डी कऱ्हेचे पाणी, बी आमचा बाप आणि आम्ही. प्रश्न 33 खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? ए शांता शेळके, बी इंदिरा संत, सी बहिणाबाई चौधरी, डी यापैकी नाही, सी बहिणाबाई चौधरी. प्रश्न 34
गारंबीचा बापू या कादंबरीचे लेखक कोण? ए. उ. ल. देशपांडे, बी. रा. चिं. ढेरे, सी. श्री. म. माटे, डी. श्री. ना. पेंडसे, डी. श्री. ना. पेंडसे. प्रश्न 35. बहुअसूत सुंदर संपन्न की महा या गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे कर्ते कोण आहेत? ए. केशवसूत, बी. राम गणेश गडकरी, सी. इरावती कर्वे, डी. श्री. कृ. कोल्हटकर, डी. श्री. कृ. कोल्हटकर. प्रश्न 1. नुकतेच झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चिराग चिगकाने कोणते पदक पटकावले? उत्तर: सुवर्ण पदक. प्रश्न 2. बुद्धिबळ खेळात 2800 रेटिंगचा टप्पा ओलांडणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण ठरला? उत्तर: अर्जुन इरिगाईसी. प्रश्न 3. कोणते राज्य दलित उपकोटा लागू करणारे पहिले राज्य ठरले? उत्तर: हरियाणा. प्रश्न 4. 18वी एशिया पॅसिफिक जर्मन बिझनेस कॉन्फरन्स 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? उत्तर: भारत. प्रश्न 5. सिम्बेक्स हा सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला? उत्तर: सिंगापूर. प्रश्न 6. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची विद्यमान मर्यादा 10 लाखांवरून किती लाख रुपये करण्यात आली? उत्तर: 20 लाख रुपये. प्रश्न 7. अलीकडेच राणी रामपालने निवृत्ती जाहीर केली. राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर: हॉकी. प्रश्न 8. लीडरशिप समिट 2024 चे आयोजन कोणत्या संस्थेने केले? उत्तर: IIT गुवाहाटी. प्रश्न 9. नवीतम FIFA फुटबॉल क्रमवारीनुसार भारताच्या पुरुष फुटबॉल संघाची क्रमवारी काय आहे? उत्तर: 125. प्रश्न 10. अलीकडेच आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात 68 सोनेरी मांजर आढळली? उत्तर: मानस राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 11. महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता कारभार कोणाकडे सोपविण्यात आला आहे? उत्तर: विवेक फणसाळकर. प्रश्न 12. भारतातील पहिले अनलॉकड स्पेस मिशन कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आले? उत्तर: लेह. प्रश्न 13. 1 नोव्हेंबर 2024 रोजी संरक्षण सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला? उत्तर: राजेश कुमार सिंग. प्रश्न 14. मलेशियामध्ये खेळल्या गेलेल्या 12व्या सुलतान जॉहर कप हॉकी स्पर्धेत कोणता देश अव्वल ठरला? उत्तर: ग्रेट ब्रिटन. प्रश्न 15. भारत आणि कोणत्या देशामध्ये गरुड शक्ती 2024 हा युद्धसराव आयोजित केला जात आहे? उत्तर: इंडोनेशिया. प्रश्न 16. एशियन आर्म रेसलिंग कप 2024 च्या पदक तालिकेत कोणता देश अव्वल आहे? उत्तर: कझाकस्तान. प्रश्न 17. 2024 सालासाठी किती कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक प्रदान करण्यात आला? उत्तर: 463. प्रश्न 18. नुकताच कोणत्या शहराला सर्वात शाश्वत वाहतूक व्यवस्था पुरस्कारच मिळाला? उत्तर: कोची. प्रश्न 19. SAFF महिला चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणी जिंकली? उत्तर: बांगलादेश. प्रश्न 20. पंतप्रधान मोदींनी भारतातील पहिली हेली रुग्णवाहिका सेवा, संजीवनी, कोठे सुरू केली? उत्तर: ऋषिकेश. प्रश्न 21. महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर: संजय वर्मा. प्रश्न 22. दीपोत्सव 2024 मध्ये कोणत्या शहराने 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले? उत्तर: अयोध्या. प्रश्न 23. ILO च्या नियामक मंडळाची 352वी बैठक नुकतीच कोठे झाली? उत्तर: जिनिव्हा. प्रश्न 24. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचे उद्घाटन कोठे केले? उत्तर: रियाध. प्रश्न 25. अहमदाबाद मधील किराणा येथे गुजरात मधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प कोणी सुरू केला? उत्तर: अमित शहा. प्रश्न 26. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकताच ANR पुरस्कारच कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर: चिरंजीवी. प्रश्न
27 कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने पदावरून हटवले? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 28 लुमा बोको कोणत्या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले? उत्तर बोत्स्वाना. प्रश्न 29 नुकतेच बटरफ्लाय पार्क कोठे सुरू करण्यात आले? उत्तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न 30 यावर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर 5 नोव्हेंबर. प्रश्न 31 नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न 32 नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्ष कोणता? उत्तर रिपब्लिकन पार्टी. प्रश्न 33 जम्मू काश्मीर विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला? उत्तर कलम 370. प्रश्न 34 होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर हितेश कुमार. प्रश्न 35 महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीबी महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर संजीव कुमार सिंघल. प्रश्न 36 शारदा सिन्हा यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोण होत्या? उत्तर शास्त्रीय गायिका. प्रश्न 37 कोणता देश डिसेंबरमध्ये ISROBA-3 अंतराळ यान प्रक्षेपित करणार आहे? उत्तर भारत. प्रश्न 38 मेल्ह हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनला आहे? उत्तर नागालँड. प्रश्न 39 आशियातील सर्वात खराब ट्रॅफिक मध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? उत्तर बेंगळुरू. प्रश्न 1 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024 चा मानकरी कोण ठरला? उत्तर हरमनप्रीत सिंग. प्रश्न 2 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली? उत्तर PR श्रीजेश. प्रश्न 3 भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर जॉन झेलेन्झी. प्रश्न 4 कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केला? उत्तर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार. प्रश्न 5 एडेलगिव हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट 2024 मध्ये परोपकाराच्या यादीत कोण अव्वल आहे? उत्तर शिव नाडर. प्रश्न 6 अलीकडेच भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिले एकात्मिक चेकपोस्ट सुरू झाले? उत्तर भूतान. प्रश्न 7 केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली? उत्तर विद्यालक्ष्मी योजना. प्रश्न 8 जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने 15 दिवसांचा जल उत्सव सुरू केला? उत्तर नीती आयोग. प्रश्न 9 RCC अँटी करप्शन युनिटचे नवे अध्यक्ष कोण बनले? उत्तर सुमती धर्मवर्धने. प्रश्न शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? उत्तर 10 नोव्हेंबर. प्रश्न 11 लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन कोणी केले? उत्तर BD मिश्रा. सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीमध्ये 1 ओडिशा, 2 उत्तर प्रदेश, 3 गुजरात आणि पुद्दुचेरीने संयुक्तपणे तिसरे स्थान. सर्वोत्तम ग्रामपंचायत 1 पुल्लमपारा, तिरुवनंतपुरम, केरळ, 2 मासुलपाणी, छत्तीसगड, 3 हंपापुरम, अनंतपूर, आंध्र प्रदेश, खिलेहरंगना, पश्चिम जयंतिया हिल्स, मेघालय. संयुक्त विजेता. सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था 1 सुरत, गुजरात, 2 पुरी, ओडिशा, 3 पुणे, महाराष्ट्र. सर्वोत्तम उद्योग 1 अरवली पॉवर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, झज्जर, हरियाणा, 2 अपोलो टायर्स लिमिटेड, कांचीपुरम, तामिळनाडू, 3 हेमोड युकोडम प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ, महाराष्ट्र. सर्वोत्कृष्ट पाणी वापरकर्ता संघटना 1 पेंटाकळी प्रकल्प युनियन, जी, बुलढाणा, महाराष्ट्र.
सर्वोत्कृष्ट नागरी समाज 1. बॅफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन पुणे 2. युवा मित्र मित्रांगण कॅम्पस नाशिक महाराष्ट्र जल पुरस्काराला सुरुवात 2018 प्रश्न 1. जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे? उत्तर श्रीजा अकुला प्रश्न 2. 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे? उत्तर हॉकी प्रश्न 3. नुकतेच चर्चेत असलेले दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या 2 राज्यांना धडकणार आहे? उत्तर पश्चिम बंगाल आणि ओडिसा प्रश्न 4. कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझेडली 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले? उत्तर रशिया प्रश्न 5. औषध नियामक प्राधिकरणांच्या ICDRA 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर नवी दिल्ली प्रश्न 6. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? उत्तर परमेश शिवमणी प्रश्न 7. नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? उत्तर 21 ऑक्टोबर 2024 प्रश्न 8. नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा सीमावाद संपून गस्त करार ला मंजुरी देण्यात आली आहे? उत्तर चीन परीक्षाभिमुख महत्वाचे ऑपरेशन गंगा युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती अफगाणिस्तानमधील भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन वंदे भारत कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन दोस्त तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपवेळी मदतीसाठी ऑपरेशन समुद्र सेतू कोविड-19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन ऑपरेशन सद्भाव म्यानमार यागी चक्रीवादळ नुकसानला मदतीसाठी ऑपरेशन वेडिया उत्तर प्रदेश सरकार नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन करुणा म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी ऑपरेशन खैर सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने नुकतीच चौथी न्यूक्लिअर शस्त्रधारी बॅलिस्टिक मिसाईल सबमरीन SSBN केली आहे. विशाखापट्टणमच्या शिपबिल्डिंग सेंटरमध्ये या नवीन सबमरीनचे उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून 75% स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सबमरीनमध्ये K4 बॅलिस्टिक मजल बसवण्यात आले आहेत, ज्यांचा रेंज 3500 किलोमीटर आहे. आधीच्या SSBN मध्ये K15 मजल होते, परंतु नवीन सबमरीनमध्ये केवळ K4 मजल वापरले जात आहेत. ऑक्टोबर 16 रोजी झालेली ही नवीन सबमरीन S4 म्हणून ओळखली जाते. ही लॉन्चिंग अगदी मोजक्या लोकांसमोर करण्यात आली होती. या अगोदर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी दुसरी इंचरी घाट सेवेत दाखल केली होती. पुढील वर्षी तिसरी इंचरी धमान सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अरिहंत वर्ग INS अरिहंत, INS अरिघाट, INS अरिधमन S4 कोड नेम मध्य प्रदेश सरकारने आंतरराष्ट्रीय संस्था युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड इंडिया UNFPA च्या सहकार्याने सामाजिक समस्या आणि लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि अधिकार SRHR वर अचूक माहिती सामायिक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI चालित चॅटबॉट आणले आहे. चॅटबॉटला जस्ट आस्क किंवा खुलके पूछो असे नाव देण्यात आले आहे. बहुभाषिक डिजिटल प्रतिबद्धता व्यासपीठाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी आणि UNFPA भारताचे प्रतिनिधी अँड्रिया M. मोजनर यांच्या हस्ते जुलै 2024 भोपाळमध्ये करण्यात आले. प्रश्न 1. सर्वात कमी बॉलमध्ये सर्वात जलद 300 कसोटी बळी घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज कोण ठरला? उत्तर कागिसो रबाडा प्रश्न
2. 50 गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? उत्तर बालादेवी. प्रश्न 3. कोणता देश ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शील्ड इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला? उत्तर स्वित्झर्लंड. प्रश्न 4. केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी क्रॉस इंडिया मिशन कोठे सुरू केले? उत्तर मुंबई. प्रश्न 5. नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला? उत्तर क्युबा. प्रश्न 6. कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करेल? उत्तर दिल्ली सरकार. प्रश्न 7. तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये दीपिका कुमारीने महिलांच्या रिकर्व प्रकारात कोणते पदक जिंकले? उत्तर रौप्य पदक. प्रश्न 8. भारताच्या माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे त्या कोणत्या राज्याच्या आहेत? उत्तर हरियाणा. प्रश्न 9. कोणत्या शहरात ऑक्टोबर 2024 मध्ये राष्ट्रीय विज्ञान केंद्रात पहिल्या कोळसा दालनाचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 10. ककडू व्यायामाचे आयोजन कोणत्या देशाने केले? उत्तर ऑस्ट्रेलिया. प्रश्न 11. कोणते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले? उत्तर हरियाणा. शक्तिकांता दास सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप बँकर. RBI गव्हर्नरला A+ रेटिंग मिळाली. हा सन्मान गेल्या वर्षीही मिळाला होता. शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. महागाई, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण यासाठी शक्तिकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ते सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणूनही निवडले गेले. सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकात 1994 पासून दरवर्षी प्रकाशित केले जाते. पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज. रेल्वे धुराऐवजी सोडणार पाणी. भारतातील पहिली हायड्रोजनवर धावणारी रेल्वे सज्ज झाली आहे. ही ट्रेन डिसेंबरच्या अखेरमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सोनीपत ते जिंद दरम्यान धावताना दिसणार आहे. ही रेल्वे प्रदूषणमुक्त असणार आहे. या अंतरावर डिझेलवर चालणारी ट्रेन 90 किलोमीटरसाठी 964 किलो कार्बन उत्सर्जित करते. परंतु आता अजिबात प्रदूषण होणार नाही. 3 वर्षांत 30 हायड्रोजन रेल्वे. या मार्गावरील चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वे, महाराष्ट्र, जलग हिमालयन रेल्वे, कालका, सिमला रेल्वे, कांगडा व्हॅली, निलगिरी माउंटन रेल्वे हेरिटेज आणि माउंटन मार्गावर येत्या 3 वर्षांत 30 हायड्रोजन रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे प्रयत्न करणार आहे. रेल्वेने यासंबंधी खास योजना आखली आहे. पाण्यापासून हायड्रोजन निर्मिती. जिंद रेल्वे स्थानकावर पाण्यापासून रेल्वेला दर तासाला 40,000 लिटर पाणी लागणार आहे. त्यामुळे जिंद रेल्वे स्थानकावरही भूमिगत साठवणूक व्यवस्था तयार केली जात आहे. स्थानकाच्या छतावर साचलेले पाणी या ठिकाणी पोहोचणार आहे. प्रश्न 1. नुकतेच कोण गरुड एरोस्पेसमध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून पुन्हा सामील झाले? उत्तर MS धोनी. प्रश्न 2. नुकतेच इस्लामाबाद पाकिस्तान येथे एसओ कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंट मीटिंगचे कितवे संस्करण पार पडले? उत्तर 23वे. प्रश्न 3. वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी सरकारने समर्थ योजना कधीपर्यंत वाढवली? उत्तर मार्च 2026. प्रश्न 4. डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे ई-श्रम सुरू केला. ई-श्रम हे कोणत्या कामगारांसाठी वन स्टॉप सोल्युशन आहे? उत्तर असंघटित. प्रश्न 5. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला वैद्यकीय पुरवठा स्वरूपात मानवतावादी मदत पाठवली? उत्तर लेबनॉन. प्रश्न 6. 2024 ICC T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? उत्तर न्यूझीलंड. प्रश्न 7. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची योजना आखली? उत्तर उत्तराखंड. प्रश्न 8. G7 च्या संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कुठे झाली? उत्तर इटली. प्रश्न 9. कोणत्या तारखेदरम्यान 21वी पशुगणना होणार आहे? उत्तर 25 ऑक्टोबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025.
प्रश्न 10. 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? उत्तर रशिया.